रावसाहेब, अहो रावसाहेब, बिजलीने हिरीत उडी घेतली. काय वय? पोरटी असलं काही विपरीत करेल असं वाटलं नव्हतं. आणि वडीलधारी माणसंही विपरीत वागतील असं कुठे वाटलं होतं. म्हणजे ग काय? मला एक सांगा सासूबाई, बिजलीच्या लग्नात मामंजीने इतका पुढाकार कशासाठी घेतला होता? बळीसारख्या गडी माणसाशी मामंजी इतक्या उदारपणे कधीतरी वागले होते? बळीच्या कित्येक पिढ्या या वाड्यावर वावरत आलेत, तशाच दुसऱ्या गड्यांच्या पिढ्याही राबत आल्या आहेत. घराण्याच्या बऱ्याच गोष्टी मर्यादेबाहेर जाऊ लागल्या आहेत. मग त्याच्यावर पांघरून घालायचं की आधी बाभरा करायचा? बाभरा मी केला सासूबाई, तो आधी बाहेरच झालाय, तिथूनच तर सारं कळलं. लोक काय वाटेल ते बोलतात. लोकांना दोष देण्याआधी आपण आपली वागणूक नको का बघायला? मुलाची अघोरी हौस पुरवायसाठी आई बापाने असले गलिच्छ कट रचावेत? शरम वाटते मला. सुनबाई, काय तमाशा चाललाय हा? तू या घरची सून आहेस विसरू नकोस. ते विसरता येत नाही म्हणूनच बोलावं लागतंय मामंजी. हलक्या सलक्यांची कर घ्यायची आणि घरातल्या लोकांवर आग पाखडायची. ठीक आहे, त्याच हलक्या सलक्यांचे, दीन दुबळ्यांचे आणि बाया बापड्यांचे तळतळाट घ्या आणि कुळाला वारस नाही म्हणून देवीला नवस करा. बिजले, एकलाच आलास, गिऱ्हाईक नाही आणलंस, आणखी कुणाकुणाच निघणार आहेस? पोरे पोरी, खबरदार. अरे तू माझा बाप नव्हत, वैरी आहेस वैरी. पैशाच्या लालची पायी इनामदारा सांगत सौदा केलास पाव. खरं कुणाची बी आण घेऊन सांगतो, इनामदाराचा काव मला ठाऊक नव्हता. माझ्यावर इच्छा ठेव पोरी. विश्वास, अरे तुझ्यावर विश्वास ठेवला आणि समजा आबरूचं खोबरं झालं. काय बोलते? हात बघ लावूस. खोबरं झाले नव, मग चावत ते तुला गोड लागत. पिले आपल्या सर्कसनी शाबूत आबरू म्हणजे इक असत इक. अरे चालल, पण या परस एक खाऊन मिळालं बरं. पण नाही ग पिजले, या आबरूच एक पटकन नाही. जीव झिजून झिजून सडून सडून मारावं लाग. जगण्यापरी जगणं नाही, सालं मरण्याचं सुख नाही, मोकाच नाही. बिळले, मी तुला सांगतो, जगापरीत काय यगळा प्रसंग तुझ्यावर गुतारल्याला. आपल्या जातीतल्या तरुण आणि देखण्या बायातनी देवानी याच कामासाठी जन्माला घाल. आबरू म्हण बोरी. आबरू आपल्या जातीला दागिना नाही, मानामानाची बिडी. तिच्या मोवायला. अरे मग कशा पायी लगीन करून दिलास? कशा पायी? या वकवकलेल्या गिधडांपासून तुला वाचवायला. पर ह्या लांडग्याच्या तावडीत दिलास की? एक एक लांडगा परवडला पुरी, गिधडांच्या टोच्याला अंत नाही. लांडग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुकवाचा धनी टाकलास ना पोरी, गिधडांच्या खातेऱ्यामध्ये खिचपत पडशील. सुट खाल. अरे तू तर शहाणपणा ठेव तुझ्या पाशीच, मला नका सांगूस. माझ्या शहाणपणाचा मला उपयोग नाही. तुझ्या सारखीला आईशी गत नीट ऐक बिजले, आबरूचा एक डाग पुसाय जाशील, समद्या जिनगानीची राख होईल.
तीच राग फसून कंच्या तरी खिडकीत जाऊन बसावं लाग. समद्या कातडीला खाण सुटल तुझी. कंच्या तरी रस्त्याच्या कडेला जाऊन पडशील बेवारशी कुत्र्यासारखी. अन्न नाही, पाणी नाही, दवा नाही, सडत कुजत तडपडत मरशील. चालेल तुला. तू चालता माझे म्हणून मला एक सबूत ऐकायचं रे तुला. तुझाच आहे. त्या दिवशी जत्रेत गावला. त्या दिवशी पहिल्यांदा पाहिले मी तुला. तो रावसाहेबांनी तडा तडा बोलत होतीस. काय म्हटलं नाही कळलं, पण काळीच हरकून गेलं. मी अडाणी माणूस, कळत नव्हतं तेव्हा त्यानं रावसाहेबांच्या वाड्यावरती राब राब राबतोय. राबता राबता बोलायचं देखील विसरून गेलो. तुझं माझं लगीन होईल असं स्वप्न देखील वाटलं नव्हतं. तर लगीन झालं. समजा इस्कोट झाला. इस्कोट झाला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला.
Ha